यानंतर पाहूया नॉनस्टॉप हेडलाईन्स। वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात संविधान सन्मान सभा। सभेकडे सर्व देशवासियांचं लक्ष। संविधान सन्मान सभेचं राहुल गांधींसह मित्रपक्षांना वंचितकडून निमंत्रण। मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेलाही निमंत्रण। उद्धव ठाकरे सभेला जाणार का याकडे लक्ष। मराठा आंदोलनादरम्यान जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेक प्रकरणी 4 जणांना अटक। आरोपींकडे पिस्तूलसह जिवंत काडतुसं सापडली। जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक पदावरती नियुक्ती। अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज नंतर तुषार दोशी होते सक्तीच्या रजेवर। न्यायमूर्ती शिंदे समितीला सापडल्या 35 लाख कुणबी नोंदी। खानदेशात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्याची माहिती। छगन भुजबळांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांचा इशारा। राजस्थानमध्ये 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान होणार। काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत। काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार की भाजप सत्तापालट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। फडणवीस गडकरी कमकुवत व्हावे हीच दिल्लीतील अदृश्य शक्तीची इच्छा। त्यासाठी दिल्लीश्वरांची महाराष्ट्रात ढवळाढवळ सुरू। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता मोदी आणि शहांवर निशाणा। राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी। पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधीचं दर्शन। जायकवाडी धरणात अखेर नाशिकमधून पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या दारणा धरणातून 192 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू। आज आणि उद्या मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेस रद्द। खडकी ते शिवाजीनगर दरम्यानच्या कामांमुळे एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा रेल्वे विभागाचा निर्णय। मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक। माटुंगा ते ठाणे या धीम्या मार्गावरती असणार मेगा ब्लॉक। आदित्य ठाकरे 27 नोव्हेंबरला मथुरा दौऱ्यावरती जाणार। ठाकरे मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेणार। पंकजा मुंडे शिंकल्या तरी त्याची बातमी होते। मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर पंकजांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याने त्यांचं राजकीय नुकसान झाल्याचाही पाटलांचा दावा। मंत्री उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या तयारीची पाहणी करणार। राष्ट्रवादी कोणाची याबाबतची सुनावणी लांबणीवरती। केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पुढील सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार। सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वकिलांचा अजित पवार गटावरती गंभीर आरोप। हा अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला राष्ट्रवादी पक्षाचा ताबा हवाय, यासाठी हा कट रचला गेल्याचा शरद पवार गटाचा आरोप। व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड खूप काही घडलं होतं। सुनावणीनंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं सूचक वक्तव्य। अजित पवार गटाने 20 वर्षांपूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वावर कधीही आक्षेप घेतला नाही। शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचं वक्तव्य। एसटी कर्मचारी बँक प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का। एसटी बँकेचे 19 पैकी 14 संचालक कालपासून नॉट रिचेबल। आदित्य ठाकरे आता भविष्य पाहण्याचं काम करतील। आदित्य ठाकरेंच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी दूर करण्याकरता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार। रायगड जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेतील 3ही आमदारांची आणि जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखांची सागर बंगल्यावरती बैठक संपन्न। शिंदेंच्या सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार। आनंद गीतेंचं वक्तव्य। तर ज्यांना स्वतःची जागा राखता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात, बारणेंचं प्रत्युत्तर। राज्यातील 3 पक्षांच्या सरकारची 3 दिशेला तोंड आहेत। ते एकमेकांचं तोंड बघायला तयार नसल्याची राज्यात परिस्थिती। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। राज्यात वायू प्रदूषणाने हवेची गुणवत्ता कमी होण्याच्या मार्गावरती। विलेपार्लेसह बोरिवली, जुहू, भांडूपची हवा अतिप्रदूषित असल्याची माहिती।
कोल्हापुरात झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेची सर्वेक्षण मोहीम. सर्वेक्षणमध्ये 2035 नागरिकांची तपासणी तर 588 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. बँकेचं कर्ज फेडण्यासाठी अवयवाचं दरपत्रक जाहीर करून अवयव खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या मावळमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 28 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली. कांदा अनुदान एकरकमी मिळण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील भात पिकासह आंबा आणि काजूची पिकं धोक्यात. नंदुरबार जिल्ह्यात येत्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज. या पार्श्वभूमीवरती पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याच्या कृषी विभागाकडून सूचना. कोल्हापुरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे हे रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत. माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी. केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून आढावा. अधिकाऱ्यांनी सेवेचं संधीत रूपांतर करण्याचं राणेंचं वक्तव्य. मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गावात येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय. बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची खासदार श्रीरंग बारणेंची मागणी. उल्हासनगर शहरातील फुटपाथ विक्रेत्यांवर तसंच अनधिकृत बॅनर्सवरती महापालिकेकडून कारवाई. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक हातगाड्या आणि स्टॉल जप्त. अंबरनाथमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळेला सन्मानावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटलांनी सिकंदर शेखला 80,000चा धनादेश दिला. उल्हासनगर येथील शासकीय अपंग बालगृहाला कोकण विभागातून विशेष बालगृहाचा पुरस्कार. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने मंत्री आदिती तटकरेंच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी परिसरात दिवसेंदिवस बेघरांची संख्या वाढते. एकाच ठिकाणी बस्तान मांडून बसलेल्या या बेघर व्यक्तींना महानगरपालिकेचा निवारागृहात घेऊन जाण्यासाठी महापालिका प्रशासन करणार प्रयत्न. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील विकास कामांसाठी उपलब्ध केलेला निधी खर्च करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. वाढीव निधी मिळण्यास अडचण न होण्यासाठी मिळालेला निधी लवकरात लवकर खर्च करण्याच्या सूचना तटकरे यांनी केल्या. रेल्वे गाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहिमेतून 14,000 पेक्षा अधिक विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना कारवाई. 14,000 विना तिकीट प्रवाशांकडून 86 लाखांचा दंड वसूल केला. बारामती नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने प्राणायाम शिबिराचं आयोजन. 28 ते 25 जानेवारी या कालावधीत शिबिर सुरू होणार असल्याची नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडेंनी दिली माहिती. ठाण्याच्या काही भागातील सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. उल्हासनगर शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. उल्हासनगर कॅम्प 5 भागातील पेट्रोल पंपाजवळील मोबाईल चोरींची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. यावरून मोबाईल चोराला सापळा रचत अटक. जळगावच्या चोपडा धरणगाव रोडवरील मोबाईल टॉवरचं जनरेटर चोरल्याची घटना उघडकीस. या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे तर 3 जण फरार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीत 2 उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे. यावरून राज्यातल्या राजकारणातील 2 उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्न आता ग्रामपंचायतीत लागू झालाय. पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील अनेक उद्योग कंपन्यांच्या पाट्या इंग्रजीत लावल्या. त्यामुळे मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय. मराठी पाट्या लावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. कोरोना काळात बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा
शल्यचिकित्सकांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंडे यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी इथे 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये संबंधित दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. केरळमध्ये काँग्रेसकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली. या रॅलीमध्ये काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह मोठे नेते सहभागी.